नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर पॉल डोब्रान्स्की यांनी मांडलेली ही एक नवीन पद्धत आहे, माइंड ओएस. म्हणजे आपल्या मनाची स्वतःची एक ऑपरेटिंग सिस्टम. कधी असं झालंय का की खूप स्ट्रेस आलाय, काय निर्णय घ्यावा कळत नाहीये, किंवा नात्यांमध्ये खूप गुंतागुंत झालीये, असं वाटतं की सगळं अंगावर येतंय. हे आपल्या सगळ्यांसोबतच होतं. ही खूप सामान्य गोष्ट आहे. पण विचार करा, जर या सगळ्या समस्या म्हणजे आपलं अपयश नसेल, तर फक्त आपल्याकडे एक सिस्टीम नसल्यामुळे असं होत असेल तर? इथेच माइंड ओएस ही कल्पना येते. म्हणजे आपण आपल्या मनाला एका कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टमसारखा समजून त्याला अपग्रेड करू शकतो. तर हे माइंड ओएस बनवलं आहे डॉक्टर पॉल डोब्रान्स्की यांनी. त्यांना मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी सगळ्यांसाठी सोपं करायचं होतं. आणि त्यासाठी त्यांनी काय वापरलं? चित्र. कारण चित्रांमधून अवघड गोष्टीही पटकन समजतात. आणि म्हणतात ना, एक चित्र 1000 शब्दांच्या बरोबरीचं असतं, बरोबर? हीच तर या सिस्टमची ताकद आहे. अवघडातल्या अवघड मानसिक गोष्टी चित्रांमुळे इतक्या सोप्या होतात की आपल्याला आपल्या वैयक्तिक किंवा कामाच्या ठिकाणच्या समस्या समजायला अजिबात वेळ लागत नाही. बरं, तर या माइंड ओएसचं मुख्य ध्येय काय आहे? फक्त आनंदी राहणं किंवा यशस्वी होणं? नाही. याच्याही पलीकडे जाऊन एक असं काहीतरी मिळवणं जे जास्त काळ टिकेल, एक मजबूत मानसिक स्थिती. तर यालाच म्हणतात टिकाऊ समाधान. आता हे टिकाऊ समाधान म्हणजे नक्की काय? हे बघा, क्षणभर मिळणाऱ्या आनंदासारखं नाहीये, तर हे यश, आनंद, स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून मिळणारं एक खोल आणि कायमस्वरूपी समाधान आहे. आता ही आकृती बघा, किती सोप्या पद्धतीने समजावलंय. जेव्हा आपण आपल्या भावनांवर म्हणजे इमोशनल एनर्जीवर कंट्रोल मिळवतो, तेव्हा आपल्याला आनंद मिळतो. बुद्धीचा म्हणजे इंटेलेक्टचा बरोबर वापर केला की यश मिळतं, आणि निर्णय घेण्याची क्षमता असली की स्वातंत्र्य मिळतं. आणि जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात, तेव्हा मिळतं टिकाऊ समाधान. मस्त आहे ना? ओके, मग हे मिळवायचं कसं? चला पुढचा टप्पा बघूया. त्यासाठी एक खूप महत्त्वाचं टूल आहे, वैयक्तिक सीमा किंवा पर्सनल बाउंड्री. हे असं एक साधन आहे जे आपल्याला ठरवू देतं की आपल्या मनात कोणत्या गोष्टींना येऊ द्यायचं आणि कोणत्या नाही. आता ह्या चित्राकडे बघा. हे काय दिसतंय? एक छिद्र असलेली सीमा. म्हणजे काय की आपली बाउंड्री जर कमकुवत असेल तर बाहेरचा सगळा स्ट्रेस, सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सहज आत येतात. आणि मग काय होतं? मग आपल्याला दडपण येतं, सगळं नियंत्रणाबाहेर गेल्यासारखं वाटतं. तर मग ही जी वैयक्तिक सीमा आहे ती 3 वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. हो, छिद्र, भिंती आणि दरवाजे. चला, या तिघांमध्ये नेमका काय फरक आहे ते समजून घेऊया. तर बघा, पहिला प्रकार आहे छिद्र. म्हणजे बाउंड्रीला अक्षरशः भोका आहेत. सगळा ताण, सगळ्या लोकांचा प्रभाव सरळ आत येतो आणि आपण पार दबून जातो. दुसरा प्रकार आहे भिंती. म्हणजे आपण स्वतःभोवती एक पक्की भिंतच बांधून घेतो, कोणालाच आत येऊ देत नाही. यामुळे काय होतं? आपण एकटे पडतो. आणि तिसरा आणि सगळ्यात चांगला प्रकार आहे दरवाजे. म्हणजे काय की आपण ठरवतो की कोणासाठी दार उघडायचं, चांगल्या गोष्टींना आत घ्यायचं आणि वाईट गोष्टींना बाहेरच ठेवायचं. हीच तर सगळ्यात योग्य पद्धत आहे. मग आपल्या सीमेला असे दरवाजे बनवायचे कसे? त्याच्या ह्या 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, आपल्याला काय आवडतं आणि काय नाही हे ओळखा. हो आणि नाही म्हणायला शिका. दुसरी पायरी, ज्या गोष्टी नको आहेत त्यांना स्पष्टपणे नाही म्हणण्याचा सराव करा. असं केल्याने ते छिद्र आपोआप बंद होतील. आणि तिसरी पायरी, ज्या गोष्टी हव्या आहेत त्यांना हो म्हणण्याचा सराव करा. म्हणजे त्या भिंती आपोआप उघडतील आणि तिथे दरवाजे तयार होतील. या सगळ्याचा अर्थ काय होतो माहितीये? याचा अर्थ असा की आपणच आपल्या मानसिक आरोग्याचे आर्किटेक्ट आहोत, शिल्पकार आहोत. आपलं मानसिक जग कसं असेल याची रचना पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि हे चित्र बघा, हे आपलं अंतिम ध्येय आहे. थोडं गुंतागुंतीचं दिसतंय, पण याचा अर्थ सोपा आहे. हे एक असं व्यक्तिमत्व आहे जिथे आपल्या भावना, बुद्धी आणि निर्णय घेण्याची क्षमता या सगळ्या गोष्टींमध्ये एक परफेक्ट बॅलन्स आहे. एक पूर्णपणे इंटिग्रेटेड, एकसंध व्यक्तिमत्व. चला तर मग आजच्या या सगळ्या माहितीतून महत्त्वाचे मुद्दे काय होते ते पटकन आठवूया. सगळ्यात पहिलं, आपल्या मनाला एका ऑपरेटिंग सिस्टमसारखं आपण मॅनेज करू शकतो. दुसरं, आपलं ध्येय फक्त क्षणिक आनंद मिळवणं नाही तर टिकाऊ समाधान मिळवणं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपली वैयक्तिक सीमा ही स्ट्रेसपासून वाचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा हत्यार आहे. आणि शेवटचं, आपल्याला आपल्या सीमेला छिद्र किंवा भिंती नाहीत तर दरवाजे बनवायचे आहेत. आणि आता जाता जाता फक्त एक प्रश्न विचार करा.
आज आत्ता आपल्या आयुष्यात असा कोणता एक दरवाजा आपण बनवू शकतो, असा एक छोटा निर्णय जो चांगल्या गोष्टींना आपल्या आयुष्यात जागा देईल आणि ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्यांना बाहेरच ठेवेल. विचार नक्की करा.